काही वेगवान घडामोडी. विजय वडेट्टीवारांनी भुजबळांसह जरांगे पाटलांवरती हल्लाबोल केला. भुजबळांना भाजपनं माझ्यावरती आरोप करण्यासाठी सोडले असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला. तर हा विषय काढण्याची गरज काय होती, तर भुजबळांना माझ्या संदर्भात इतका संताप का वाटतो असा थेट सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय. भुजबळांच्या अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाली, त्यामुळेच मी पुढे गेलो नाही. मला टार्गेट करण्याचं काम सुरू झालंय. तर भुजबळ आणि जरांगे पाटील दोघेही टार्गेट करतायत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. संजय राऊतांनी शिवसेना उभाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा केली आहे. ठाण्यात मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार. अबकी बार 75 पारचा आमचा नारा आहे असं राऊत म्हणाले. ठाण्यामध्ये ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असं देखील राऊतांनी म्हटलं. ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजपा अशा आशयाचे बॅनर्स सध्या ठाण्यात लागलेत. त्यामुळे ठाणे मनपा भाजप स्वबळावरती लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यात गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडत आहेत. आपल्यापाशी काही नाही असं म्हणू नका, नाहीतर लोक तुमच्याजवळ येणार नाही. पूर्ण ताकदीनिशी उभं राहा. तुमच्या बँका खाली करून टाकू, आपल्याजवळ दादा आहेत असं वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं. नांदेडमध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर हे वक्तव्य केलं. आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुका स्वतंत्र लढायच्या की एकत्र लढायच्या याचा महायुतीमध्ये संभ्रम असतानाच दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीकडनं मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुनील तटकरे यांनी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये उभाटाचे कार्यकर्ते एकवटलेत. जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दौऱ्यानिमित्तानं कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली आणि यावेळी पक्ष बळकटीसाठी एक दिलानं काम करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. जयकुमार गोरेंकडनं सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लोटस सुरू आहे. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे भाजपच्या वाटेवर आहेत. सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये लवकरच मोठं इन्कमिंग होणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वबळावरतीच निवडणूक लढवणार असं वक्तव्य शिवसेना शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील यांनी केलं. महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी महायुती होताना दिसेल, बहुतांश ठिकाणी आपल्याला स्वबळच दिसेल असं किशोर पाटील म्हणाले. राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा पण शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी केलाय. मागील महिनाभरापासून पवार गटाचे कार्यकर्ते अनवाणी फिरतायत. लोणावळ्यात प्रसिद्ध झालेल्या मतदारांच्या प्रारूप यादीमध्ये मोठा घोळ झालाय. याच्याच विरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मतदार यादीची प्रतिकात्मक होळी केली. अंतरवाली सराटीत जरांगेंनी घोड्यावर बसत चष्मा घातला. यावेळी त्यांनी चष्मा आपलाच आहे का असं म्हणत धनंजय मुंडेंना टोला लगावला. बुलढाण्यामध्ये 3 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी दाखल झाली आहे. भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या वाहनाच्या चौकशीची मागणी केली आहे. बुलढाण्यामध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती नागरिकांनी चांदी खरेदी केली. दिवाळीत चांदी विक्रीत 30 ते 40% वाढ झाल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली. अमरावतीमध्ये सोनेरी भोग नावानं मिठाई विक्री करण्यात येते. मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी दुकानात मोठी गर्दी केली. मिठाईला 24 कॅरेट सोन्याच्या वरखानं सजवण्यात आलंय. मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मावळमध्ये मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. सिंधुदुर्गात कोंबड्यांची झुंज लावण्यात आली होती. झुंजीची जाहिरात व्हॉट्सअपवरती व्हायरल झाल्यामुळे 9 जणांवरती गुन्हा दाखल झाला. पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला ब्रिटनमधील नोकरी गमवावी लागली. सोशल मीडियावरती व्हिडिओ जाहीर करत विद्यार्थ्यानं ही माहिती दिली. मॉडर्न कॉलेजनं शैक्षणिक कागदपत्र देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापक मंडळ बरखास्त करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. तर काही लोकांकडून जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. बुलढाण्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना दोघेही आग्रही आहेत. त्यामुळे बुलढाण्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्डिले कुटुंबियांचं सांत्वन केलं. काल आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यामुळे त्यांनी ही भेट घेतली. निलेश घायवळवरती आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. खंडणी प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निलेश घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत. गोंदियामध्ये रेती वाहतूक करणाऱ्या 2 टिप्परची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये एका टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला. बीडच्या मादळमोही गावामध्ये एका तरुणानं आत्महत्या केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत त्याने हे टोकाचं पाऊल उचललंय.
नागपूरमध्ये चोरी गेलेलं साहित्य पोलिसांनी नागरिकांना परत केलं. 200हून अधिक नागरिकांना त्यांचं साहित्य परत दिलंय. दरम्यान सर्वत्र पोलिसांचं कौतुक होत आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा इथे 80 जणांना विषबाधा झाली होती. या प्रकरणी आता सर्वांनी ज्या विहिरीतनं पाणी प्यायलं होतं त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. आरोग्य विभागाकडून प्रत्येक घरात जाऊन तपासणी सुरू आहे. विषबाधा प्रकरणानंतर आमदार श्रीजया चव्हाण यांनी चेनापूर तांडा इथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करत योग्य त्या सूचना दिल्या. सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची घट झाली असून सोन्याचे दर 1,31,000 रुपयांवरती गेले, तर चांदीच्या दरात सुद्धा 5,000 रुपयांची घसरण झाली. त्याच निमित्तानं धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी बघायला मिळते. मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव शहर ते कळमजे आणि मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. मुंबई पुण्याहून कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली आहे. दिवाळी निमित्तानं पुणे नाशिक महामार्गावरती पिंपळवंडी आळेफाटा ते बोटा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे ही वाहतूक कोंडी होती आहे. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीचा मोबदला मागणाऱ्या 80 शेतकऱ्यांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल 32 तास पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला. जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. केळी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची केळी शेतातच सडण्याच्या मार्गावरती आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी आहे. वसुबारसपासून ते दिवाळी पाडव्यापर्यंत विठ्ठल रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. विठ्ठलाला सोनेरी मुकुट, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगण जोड, दंडपेट्या जोड मोठा, तसंच मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, 2 पदरी अशी कंठी, मारवाडी पेट्याचा, मोत्याचा हार, शिरपेच, 10 लोलक असलेला हा मोठा शिरपेच आहे. मत्स्यजोड, तोडेजोड इत्यादी सगळे अलंकार विठ्ठलाला परिधान करण्यात आलेले. तसंच रुक्मिणीला सुद्धा पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले दिवाळी निमित्तानं. पुन्हा पाहूयात आपला महाराष्ट्र वेगवान घडामोडी. शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आलाय. या उपक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 5 शेतकऱ्यांना 7 गायींचं वाटप करण्यात आलं. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आडेवेडे न घेता नियम आणि अटी न लादता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी दिली. बुलढाण्याच्या लेकीची भारतीय शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सायली गोंड हिनं भारताची मान अभिमानानं उंचावली आहे. जगभरातून 9 शास्त्रज्ञांची निवड झाली, त्यात सायलीची देखील निवड झाली आहे. पुण्यातील पोस्टातनं परदेशात फराळ पाठवण्यात आला. आतापर्यंत विदेशात 10 टनापेक्षा जास्त फराळ पाठवला गेलाय. सर्वाधिक जपान, जर्मनी आणि युकेमध्ये फराळ पाठवलाय. सोलापुरात भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीनं पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. सीना नदीला आलेल्या पुरामुळे तिऱ्हे, डोणगाव, पाथरी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा इथे 75 जणांना विषबाधा झाली. विहिरीच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात महाआरती करण्यात आली. मंदिर परिसरात 11,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आली. यावेळी मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून गेलाय. यावेळी विजयकुमार गावित यांच्या हस्ते आरती करण्यात आली. विक्रमगडमध्ये 3,40,00,000 रुपये खर्चून बनवलेल्या अरुंद रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दररोज विद्यार्थ्यांना जवळपास 12 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय. शिक्षणापेक्षा जास्त वेळ प्रवासात जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानंतर सांगलीमध्ये जिल्हा परिषद आरक्षणाविरोधात 67 तक्रारी दाखल झाल्या, तर पंचायत समितीसाठी 7 हरकती प्राप्त झाल्या. मावळातील बाजारपेठेत कोल्हापूर आणि सांगलीतनं आलेल्या मातीच्या पंट्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय. बाजारपेठेत पंट्यांचा झगमगाट दिसू लागलाय. पारंपरिक लाल पंट्यांना आज देखील पहिली पसंती मिळते.
नागपुरातील इलेक्ट्रिकचं दुकान फोडून 12 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू आहे. निलेश घायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या एजंटची आता चौकशी होणार आहे. अमीरुल्ला हबीबुल्ला चौधरी असं या एजंटचं नाव असून त्याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत. साई संस्थांच्या अधिकाऱ्यांसोबतच 47 कर्मचाऱ्यांवरती शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साई संस्थांच्या साई आश्रमातील 77 लाख रुपयांचं विद्युत साहित्य चोरी करून अपहार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येणार आहोत. तुम्ही बघत राहा